नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न या पाठावरील आयोगाने विचारलेले प्रश्न. म्हणजेच या आधीच्या सर्व परीक्षांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नावर विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. शिवाय आपण राष्ट्रीय उत्पन्न हा पाठ शिकताना जर काही आपल्या कन्सेप्ट्स राहून गेल्या असतील तर त्या आपण आज पूर्ण करायचा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर मित्रांनो, पहिला प्रश्न जो आहे तो हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनांवर विचारला गेला आहे. हा प्रश्न MPSCच्या मुख्य परीक्षेत 2014 साली विचारण्यात आला होता. तसं बघायला गेलं तर हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता, परंतु आपण त्याचे नेमके ऑप्शन्स काय दिले आहेत किंवा त्याच्या खालचे जे विधाने काय आहेत आणि त्यांच्या मागचे स्पष्टीकरण काय आहे हे जाणून घेऊया. तर त्यांनी पहिला असं दिलं होतं विधान की 1990 मध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना विकसित करण्यात आली. दुसरं, मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसामुग्रीची कमी होणारी किंमत या घटकाचा विचार केला जातो. आणि तिसरं, सन 2000 पासून चीनमध्ये हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमाप सुरू झाले. तर मित्रांनो, आपण पाहिलंय की कुझनेट्स यांनी 1934 साली देशांतर्गत उत्पादन मोजायला सुरुवात केली होती, परंतु जे हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे हे चीनने 2004 साली ही संकल्पना विकसित केली आणि त्यानंतर 2006 पासून त्यांनी ते मोजायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांचा अहवाल मांडला हे आपण पाहिलं होतं. आणि इथे 2006 हे 2000च्या जागी पाहिजे होतं, त्यामुळे हे सेंटेन्स बरोबर आलं असतं, परंतु त्यांची कदाचित ऑप्शन देण्यामध्ये मिस्टेक झाली असणार किंवा प्रिंटिंग मिस्टेक काहीतरी झालं, त्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केला होता. आणि हे जे दुसरे विधान आहे की मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि नैसर्गिक साधनसामुग्रीची कमी होणारी किंमत या घटकांचा यात विचार केला जातो, हे बरोबर आहे. फक्त पहिला किंवा दुसऱ्यात काहीतरी एक बरोबर असतं तर आपलं उत्तर एक करेक्ट आलं असतं, त्यामुळे हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता. परंतु ही कन्सेप्ट तुम्हाला महत्त्वाची आहे, यावरून कळतं की यावर प्रश्न विचारले जातात. आणि यापुढेही तुम्ही बघाल किंवा आणखी काही प्रश्नपत्रिका चाळून घेतल्या तर त्यात हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन यावर विचारलेले अनेक प्रश्न तुम्हाला दिसतील. तर मित्रांनो, दुसरा प्रश्न पाहूया. हा जो दुसरा प्रश्न होता तो थोडाफार करंटशी रिलेटेड होता, परंतु MPSCमध्ये करंट हे मागच्या वर्षीचंच विचारलं जाईल असं नसतं. इकॉनॉमिक्स किंवा काही गोष्टींमध्ये करंट हे अगदी 10 वर्षापूर्वीचं देखील विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे ते थोडं लक्षात ठेवणं किंवा काही आकडेवारी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं ठरतं. जसं की हा प्रश्न होता 1950 ते 51 ते 2010 ते 11 या कालावधीमध्ये प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणात घसरला. तर हे 1950 ते 51 पासून आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजायला सुरुवात झाली होती. तर हे तुम्हाला कळेल की 1950 ते 51 म्हणजे भारताबद्दल विचारलेला प्रश्न आहे, कारण की आपली सुरुवात तेव्हापासून झाली होती. तर ह्याच्या ऑप्शन्स त्यांनी दिले होते 55.4% ते 14.3%, 55.0% ते 16.0%, असे त्यांनी 4 ऑप्शन दिले होते. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते दुसरं होतं की 55.0% ते 16.0%, हे त्याचं बरोबर उत्तर होतं. तर मित्रांनो, तिसरा प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापनासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही. आपण हे लेक्चरमध्ये पाहिलं होतं 3 पद्धती, कोणत्या? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. परंतु भारतामध्ये कोणत्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पादन मोजले जाते आणि कोणत्या पद्धतीने मोजले जात नाही हे मी तुम्हाला सांगितलं होतं. जसं की उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत या 2 पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते आणि खर्च पद्धतीने भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात नाही. हे GDP मोजण्यासाठी ही पद्धत वापरली जाते, पण राष्ट्रीय उत्पन्नासाठी नाही वापरली जात. आणि काही देशांमध्ये खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. तर मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. हा प्रश्न जवळजवळ 2 ते 3 वेळा विचारला गेला आहे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि खूप सोपं देखील उत्तर याचं आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की भारतात फक्त उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धत या 2च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न, भारत सरकारद्वारा प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन कोणत्या वर्षी करण्यात आले. हे देखील आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. कोणत्या वर्षी? तर 1949 मध्ये. भारत स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन केले होते आणि त्यांचा अहवाल त्यांनी कधी दिला तर 1951, 50 ते 51 मध्ये मोजमाप केलं होतं त्यांनी पहिलं. तर मित्रांनो, ह्याचं तुम्हाला खाली इंग्लिश ट्रान्सलेशन देखील दिलेलं आहे, तर तुम्ही हे
एक महत्त्वाचा आकडा म्हणजे एक महत्त्वाचा साल आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि खूप सोपं आहे की स्वातंत्र्यानंतर लगेचच 1949 ही समिती स्थापन केली गेली होती. तर पुढचा प्रश्न मित्रांनो, वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर पर कॅपिटा इन्कम प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, असे दर्शवणारा आलेख कोणत्या व्यक्तीने मांडलाय? आता मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की काही प्रश्न असेही येऊ शकतात की ज्याचा आपल्याला सिलेबसमध्ये एवढा मेन्शन नसतं केलेलं, पण काही प्रश्न जसे की इकॉनॉमिक्स ज्यांचं ऑप्शनल किंवा स्पेशल विषय असतो ग्रॅज्युएशनमध्ये, त्यांना अशा प्रश्नांची उत्तरं माहिती असतात. काही मुख्य परीक्षांमध्ये विशेष करून असे प्रश्न विचारले जातात की ते थोडे जास्त डीपमध्ये असतात किंवा थिंकर एखादा विचारलाच जातो. त्यामुळे हे प्रश्न जरी नाही आले तरी काही प्रॉब्लेम नसतो, पण थोडीफार आपल्या वाचनात आले तर आपण ते लक्षात ठेवता आलं तर ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याने नक्कीच तुम्हाला 2 मार्क जास्ती मिळून जातात. जसे की इथे आता त्यांनी वाढत्या उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास वाढतो आणि नंतर कमी होतो, हा आलेख कोणत्या व्यक्तीने मांडला हे विचारलं आहे. आपण कुझनेट्सचं बघितलं होतं की कुझनेट्स यांनी पहिल्यांदा GDP मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि याचं उत्तर देखील कुझनेट्सच आहे की त्यांनीच हा आलेख मांडला होता. मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न देखील करंटवरती बेस होता. तर करंट बेस प्रश्न असा होता की कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वाधिक होता? हा प्रश्न आपल्याला सहाय्यक पूर्वपरीक्षेमध्ये 2015 साली विचारला गेला होता. ह्याचे ऑप्शन्स होते 2005 ते 6, 2007 ते 7, 2007 ते 8, 2004 ते 5. हा प्रश्न विचारण्यामागील कारण हे होतं की हा वृद्धी दर खूप जास्त आहे, 9.7, त्यामुळे हा प्रश्न विचारणे साहजिक होते. त्यामुळे तुम्हाला लक्षात येऊ शकतं की आपण कोणत्या गोष्टी पेपर वाचताना किंवा चालू घडामोडींचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी सिलेबसशी लिंक केल्या पाहिजे, हे आपल्याला कळतं. त्यामुळे याचं उत्तर जे होतं ते 2006 ते 7 साली वार्षिक वृद्धी दर GDPचा जास्त होता, सर्वाधिक म्हणजे 9.7 इतका होता. त्यानंतर मित्रांनो, 2019च्या MPSCच्या प्रिलियममध्ये पुढचा प्रश्न विचारला गेला होता की आर्थिक सुधारणांनंतर 1990 ते 91 ते 2012-13 या काळामध्ये GDP म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर किती प्रवृत्ती दर्शवतो किंवा काय, तर स्थिर, घटती, वाढती किंवा वरीलपैकी कोणती नाही, हा देखील करंट बेस प्रश्न होता. हा प्रश्न 2019ला विचारला गेला होता, परंतु तुम्ही बघू शकता की 2012 ते 13 इथपर्यंतच्या काळाचा म्हणजे खूप आधीचा विचारला गेला होता. तरीसुद्धा हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं होतं. तर ह्याचं उत्तर आहे की वाढती प्रवृत्ती दर्शवतो. ठीक आहे, असे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे काही इव्हेंट घडलेले असतात जे खूप महत्त्वाचे असतात किंवा असे इकॉनॉमिक्समध्ये GDPचा दर वाढतो, कधी कमी होतो, हे खूप महत्त्वाचं असतं. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. असे प्रश्न आपल्याला चांगले मार्क मिळवून देतात, कारण सगळ्यांनाच याची उत्तरं येतात असं नाही आणि नक्कीच आपल्याला 2 मार्क जास्त पडले तर आपलाच फायदा होतो याने. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो MPSCच्या मेन्समध्ये 2012 साली विचारला गेला होता. तसं तर 2013 पासून पॅटर्न चेंज झालेला आहे, पण तरी देखील 2012चा एक प्रश्न आपण पाहूया. हे देखील आपण पाहिलेले आहे, हे सूत्र आपण बघितलेलं आहे, हे सर्वात शेवटी आपण घेतलं होतं. जे NNP = GNP - DM - DN हे सातत्यपूर्ण निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचे समीकरण आहे. तर या समीकरणामध्ये DM आणि DN काय आहेत? आपण जेव्हा शाश्वत उत्पादन पाहत होतो तेव्हा आपण पाहत होतो त्यामध्ये हे शेवटी सर्वात ही कन्सेप्ट घेतली होती, ज्याचे त्यांनी DM म्हणजे आणि DN काय, DN हे 2 संकल्पना किंवा हे 2 टर्म आहे, त्यांचं मिनिंग काय आहे हे आपल्याला विचारलं गेलं आहे. तर DMचं त्यांनी उत्पादित भांडवली वस्तूंचा घसारा आणि DN म्हणजे पर्यावरणीय भांडवली घसारा हे त्यांनी आपल्याला तिथे दिलं होतं. जे GNPमधून ह्या 2 गोष्टी मायनस केल्या तर आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचे, सातत्यपूर्ण निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाचे समीकरण मिळते किंवा एक आकडा मिळतो. तर मित्रांनो, असे हे सूत्र लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. D म्हणजे घसारा हे आपण पाहिलं होतं. तर DM म्हणजे उत्पादित भांडवली वस्तूंचा घसारा आणि DN म्हणजे पर्यावरणीय भांडवलचा घसारा. तर याच्या पुढचा प्रश्न जो होता मित्रांनो, तो देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशात कमावलेले उत्पन्न वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय? खूप सोपा असा प्रश्न होता, ज्याला GNP, GDP, NNP, NDP याच्या व्याख्या ज्याला पाठ असणार किंवा याची नेमकं काय आहे ही कन्सेप्ट ज्याला माहिती असणार त्याला हे प्रश्नाचे उत्तर नक्कीच येणार आणि खूप सोपा असा प्रश्न होता. तर बघा की काय सांगितलंय, देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशामध्ये कमावलेले उत्पन्न
भारतीयांचे उत्पन्न अधिक करायचे आणि काय करायचे तर परदेशी लोकांचे उत्पन्न जे आहे, परकीय लोकांचे जे भारतात कमावलेले उत्पन्न आहे ते त्यातून वजा करायचे. तर ह्याचं सूत्र काय येतं, एकूण राष्ट्रीय उत्पादन, NDP. NDPचा हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. एकूण राष्ट्रीय उत्पादन हा याचे उत्तर होते. तुम्ही याच्यावर ह्या प्रत्येक 4ही टर्म्सवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसे की ही व्याख्या बदलून. तर हे किती महत्त्वाचं आहे तुम्हाला आता कळालंच असेल की आपण काय नेमकं लक्षात ठेवलं पाहिजे. याचे एक फॉर्म्युला बनवून तुम्ही, जसे हे इथं दिलेले आहे की NNP GNP, हे जो फॉर्म्युला दिलेला आहे वरच्या प्रश्नामध्ये, असे फॉर्म्युला बनवून तुम्ही ठेवले किंवा तुमच्या लक्षात ठेवले तर तुम्हाला हे खूप महत्त्वाचं होईल. तर याचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं की एकूण राष्ट्रीय उत्पादन. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. हरित राष्ट्रीय उत्पन्नाचे म्हणजे GNI मापनाशी पुढीलपैकी कोणते घटक संबंधित आहेत. हरित राष्ट्रीय उत्पन्न हे देखील खूप महत्त्वाचं आहे आणि ही कन्सेप्ट ग्रीन GDP संबंधित आहे. तर मित्रांनो आपण आता बघूया, याचं काय दिलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक संसाधनामध्ये घट आणि पर्यावरणीय ऱ्हास, हे 3 त्यांनी दिले होते घटक. तर यात कोणते कोणते घटक यातील संबंधाचे आहेत ते आपण बघूया. तर हा प्रश्न MPSCच्या प्रिलियममध्ये 2018मध्ये विचारला होता. बघा, प्रिलियमला आत्तापर्यंत MPSCमध्ये प्रिलियमला 2018च्या आधी प्रश्न विचारला गेला नव्हता या टॉपिकवर विशेष करून, परंतु 2018मध्ये यावर प्रश्न विचारला गेला आणि तो देखील हरित राष्ट्रीय उत्पन्नावरती. तर कदाचित यावर्षी किंवा पुढच्या वर्षी याच्यावर नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आता 2019ला देखील याच्यावर प्रश्न विचारला गेला. याचा अर्थ आता हा राष्ट्रीय उत्पन्न एक ट्रेंडमध्ये असल्यासारखं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे ते तिन्ही घटक, राष्ट्रीय उत्पन्न, नैसर्गिक संसाधनांमध्ये घट आणि पर्यावरणीय ऱ्हास, हे तिन्ही घटक GNI मध्ये मोजले जातात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. आता हे एक सम टाईप, एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून याचं उत्तर द्यायचं होतं. समजा 2012मध्ये उपभोग खर्च 12 कोटी झाला, गुंतवणूक खर्च 8 कोटी झाला, शासनाने प्रकल्पांवर 10 कोटी खर्च केले आणि निर्यात 5 कोटीची केली आणि आयात 6 कोटीची केली, तर स्थूल देशांतर्गत उत्पादन किती असेल. मित्रांनो, इथे बेसिक कन्सेप्टची गरज आहे की स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय. तर भौगोलिक सीमेच्या आत जे उत्पादन तयार होते किंवा त्यातून जो आपल्याला प्रॉफिट होतो ते आपले स्थूल देशांतर्गत उत्पादन असते. बाहेरच्यांनी कमावलेले उत्पादन यात गृहीत धरले जात नाही. तर किंवा बाहेर देशात म्हणजे भारतात कमावलेले चालते, पण परकीयांनी त्यांच्या देशात कमावलेले उत्पादन यात धरले जात नाही. त्यामुळे इथे काय करायचं होतं तर 12 कोटी अधिक 8 कोटी अधिक 10 कोटी अधिक 5 कोटी ह्यांची बेरीज आणि ह्याच्यातून 6 कोटी वजा करायचे होते, कारण ती आयात केलेली होती 6 कोटींची, ते त्यांचं उत्पादन झालं म्हणून हे वजा करायचे होते आणि याचं उत्तर येतं 29 कोटी. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला जर स्थूल देशात अंतर्गत उत्पादन हे नेमकं काय ते माहीत असतं तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच देता येईल. हा प्रश्न MPSCच्या मेन्समध्ये 2014 साली विचारला गेला होता. तर मित्रांनो, ह्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो आपण पाहूया. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजणीची खालीलपैकी कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते. यांमध्ये त्यांनी उत्पादन पद्धत दिली आहे, उत्पन्न पद्धत दिली आहे, व्यय पद्धत आणि वरीलपैकी कोणतीही नाही. आपण 3 पद्धती बघितल्या होत्या, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. तर कोणती पद्धत अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट करते, तर ती पद्धत कोणती आहे, ती उत्पादन पद्धत आहे. तर मित्रांनो, ह्यात आपण कन्फ्यूज होऊ शकतो की व्यय पद्धत हे नेमकं काय आहे, पण असं नाही की काय त्यांनी प्रश्न विचारला आहे, अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांचे तुलनात्मक महत्त्व प्रकट केले पाहिजे, तर उत्पादन पद्धतीचे महत्त्व आहे आणि उत्पादन पद्धत ते प्रकट करते. तर मित्रांनो, या पुढचा आपण प्रश्न पाहूया. या पुढचा प्रश्न असा आहे की सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहेत. हा प्रश्न 2019च्या MPSCच्या प्रिलियममध्ये विचारला गेला होता. तर बघा, त्यांनी ऑप्शन्स दिले होते, महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण, सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण, वरील दोन्ही आणि यांपैकी नाही. तर मित्रांनो, सर्वसमावेशक वृद्धीमध्ये सर्वसमावेशकमध्येच आपल्याला कळतं की सर्व गोष्टी त्यात सामावलेल्या असतात. तर याच्यामध्ये याचं उत्तर होतं वरील दोन्ही, म्हणजे यात महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण आणि सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण ह्या दोन्ही गोष्टी येतात. तर मित्रांनो, याच्या पुढचा प्रश्न असा होता की भारतात औद्योगिक उत्पादन पातळी खालीलपैकी कोणत्या संख्याशास्त्रीय संकल्पनेतून व्यक्त होते.
आता असे प्रश्न जे असतात ना ते आपल्याला एक बोनस म्हणून किंवा आपल्याला एक लकी आपण असं म्हणून आपल्याला असे प्रश्न येतात असं म्हणू शकतो. कारण की बघा यात थोडंफार लॉजिक लावलं ना, थोडंफार म्हणजे अगदी कॉमन सेन्सची गोष्ट आहे की औद्योगिक, इथे औद्योगिक कुठं दिसतं? प्रमाणित औद्योगिक वर्गीकरण. पण हां, एक मात्र लक्षात ठेवा की सगळीकडेच असं नसतं की एखादा शब्द आपल्याला ऑप्शनमध्ये दिसला मग आपण टिक केला असं नाही. पण काही गोष्टी असतात की ज्या आपण लिंक करू शकतो. जसे की इथे औद्योगिक दिसतं आणि इथे औद्योगिक दिसतं. आता त्यांनी काय विचारले? औद्योगिक उत्पादन पातळी विचारले. कोणत्या संख्याशास्त्रीय संकल्पनेतून व्यक्त केली जाते? आता इथे दोन्ही ठिकाणी औद्योगिक आहे, परंतु हे प्रमाणित औद्योगिक वर्गीकरण आहे आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांक. जर त्यांनी उत्पादन पातळी विचारले तर उत्पादन निर्देशांकच आपल्याला सांगायला लागेल. त्यामुळे याचं उत्तर काय होतं तर पर्याय क्रमांक 3 IIP, औद्योगिक उत्पादन निर्देशांक. तर मित्रांनो आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय होता तर सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यात खालीलपैकी कोणते घटक येतात? आता सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न आणि सर्वसमावेशक वृद्धी एक थोडंफार आपल्याला समानता दिसते. पण पाहूया नेमकी सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न. तर यामध्ये काय येतं? सार्वत्रिकता, बिनशर्तता, प्रतिनिधित्व आणि वरीलपैकी सर्व हे 4 ऑप्शन त्यांनी दिले होते. प्रतिनिधित्व म्हणजे काय तर लाभार्थींच्या निवडीचा आदर केला पाहिजे असं त्यांचं एक हे. तर सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये या तिन्ही गोष्टी येतात. सार्वत्रिकता, बिनशर्तता आणि प्रतिनिधित्व या तिन्ही गोष्टींचा समावेश त्यात येतो. तर याचं उत्तर काय असेल की वरीलपैकी सर्व. म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे की सार्वत्रिक मूलभूत उत्पन्नामध्ये सार्वत्रिकता, बिनशर्तता आणि प्रतिनिधित्व या 3 गोष्टी समावलेल्या असतात. तर मित्रांनो ह्याचा पुढचा आपण प्रश्न पाहूया. हा प्रश्न UPSCच्या प्रिलियममध्ये आपण एक UPSCचा देखील प्रश्न घेऊ. UPSCमध्ये इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न इंग्रजीत आहे. हिंदीमध्ये ट्रान्सलेशन असतं पण ते खूप भयंकर असतं, त्यामुळे मी तुम्हाला मराठीमध्ये याचं ट्रान्सलेट करून सांगते. आपण हा एक प्रश्न घेऊया. हा UPSCच्या 2015च्या प्रिलियममध्ये विचारला गेला होता. तर हा प्रश्न असा होता की विथ रेफरन्स टू इंडियन इकॉनॉमी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भानुसार खालील विधाने तपासा. द रेट ऑफ ग्रोथ ऑफ रिअल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, रिअल GDP हॅज स्टेडिली इन्क्रीज्ड इन द लास्ट डिकेड. जी रिअल GDP आहे ती मागच्या दशकापासून वाढत आहे. आणि द ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइजेस, GDP ॲट मार्केट प्राइस इन रुपीज हॅज स्टेडिली इन्क्रीज्ड इन द लास्ट डिकेड. ही 10 वर्षापासून वाढत आहे. तर मित्रांनो आपली रिअल GDP आणि नॉमिनल GDP ह्याचं मी तुम्हाला फक्त मेन्शन केलं होतं. आपलं थोडंसं जास्त एक्सप्लेन करायचं जर झालं तर रिअल GDP काय असते आणि नॉमिनल GDP काय असते. जे आपण चालू किंमत बघितली तर एखाद्या चालू वर्षात म्हणजे या वर्षात जी चालू किंमत आहे, या वर्षात जे मोजलं जातं त्या चालू किमतीला मोजलेली GDP म्हणतात आणि त्याला नॉमिनल GDP असे म्हणतात. परंतु एखादं जर आधारभूत वर्ष मानलं आणि त्या वर्षाला आधारभूत मानून स्थिर किमती काढतात आणि या किमतींच्या आधारे मोजलेल्या GDPला रिअल GDP असे म्हणतात. म्हणजे नॉमिनल GDP आणि रिअल GDP यांच्या गुणोत्तराला जर 100ने गुणले तर GDP डिफ्लेटर आपल्याला मिळतो. तर मित्रांनो जे रिअल GDP आहे ते 10 वर्षापासून वाढतं आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण ते चालू वर्षाचं असतं, चालू किमतीचं असतं आणि ते 2007 ते 2008मध्ये वाढलं असं आपण एक हे देऊ शकतो. पण जे नॉमिनल GDP आहे, जे द ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइजेस म्हणजे नॉमिनल GDP झालं, तर हे आधारभूत वर्ष मानून मग आपण 10 वर्षापूर्वीचा आधारभूत वर्ष मानला असेल तर त्या वर्षानुसार पुढील वर्षात किती चेंज होतो हे पाहून आपण मग 10 वर्षात ते वाढतं आहे किंवा कमी होतं आहे हे आपण सांगू शकतो. त्यामुळे यातलं आपल्याला जे बरोबर उत्तर आहे ते चूज करायचं होतं. मग यातलं कोणतं बरोबर झालं तर पहिलं हे चुकीचं आहे, त्यामुळे दुसरं वाक्य बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर होतं की टू ओनली बी. ठीक आहे मित्रांनो, या पुढचा आपण प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्यवृद्धी दर्शवते. उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शवते. केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन म्हणजे CSO तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा एकत्रित वापर केला जातो. तर मित्रांनो त्यांनी आपल्याला हे उदाहरण दिलेले आहेत. तर आपण आता पाहूया की त्यातून बरोबर कोणते आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर उत्पादन पद्धती वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य वृद्धी दर्शवते हे आपल्याला माहिती आहे, आपण उत्पादन पद्धती पाहिली होती, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शवते. उत्पन्न पद्धतीमध्ये आपण पाहिलं होतं की इन्कमला महत्त्व असतं,
उत्पन्न पद्धती सेवा क्षेत्राचे स्थूल देशांतर्गत उत्पादन दर्शवत असते. आणि केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन म्हणून दुसरं विधान देखील बरोबर आहे. आणि केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन CSO तर्फे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापनासाठी उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो. मित्रांनो, हे विधान देखील बरोबर आहे. भारतामध्ये खर्च पद्धतीने उत्पन्न मोजले जात नाही, त्यामुळे केंद्रीय सांख्यिकी ऑर्गनायझेशन उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचा एकत्रित वापर करून राष्ट्रीय उत्पन्न मोजत असते. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर काय आहे की वरीलपैकी सर्व. तिन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून वरील सर्व बरोबर आहेत. तर याचं उत्तर होतं 4. तर मित्रांनो, आपण एक आता शेवटचा प्रश्न पाहूया. सन 1949च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धत सुचवली? जेव्हा स्वातंत्र्यानंतर 1949मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जी समिती स्थापन केली गेली, तर PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली, तेव्हा त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 पद्धती सांगितल्या होत्या. कोणत्या? तर निव्वळ उत्पादन पद्धती आणि निव्वळ उत्पन्न पद्धती, या 2 पद्धती त्यांनी सांगितल्या होत्या. खर्च पद्धती आणि दरडोई खर्च पद्धती ही त्यांनी सांगितली नव्हती. त्यामुळे ह्याचं उत्तर काय आहे? तर A आणि B बरोबर, म्हणजे निव्वळ उत्पादन पद्धती आणि निव्वळ उत्पन्न पद्धती. तर मित्रांनो, आपण काही प्रश्न बघितले आहेत जे आयोगाने विचारले होते. याशिवाय देखील काही प्रश्न आयोगाने विचारले गेले होते. तुम्हाला एक अंदाज यावा किंवा थोडी प्रॅक्टिस व्हावी म्हणून हे प्रश्न सर्व घेतले. यापुढेही असेच प्रश्न आपण घेत राहू. मी तुम्हाला आता सराव किंवा तुम्ही तुमच्या याने उत्तरं द्या आणि त्याचे कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर तुम्ही सांगा. तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्येच सांगितलं जाईल की त्याचं बरोबर उत्तर काय आहे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा पहिला प्रश्न आहे. हरित राष्ट्रीय उत्पन्नाबाबत बरोबर विधाने तपासा. देशाच्या पारंपरिक GDPच्या वाढीसोबत पर्यावरणावर जे प्रतिकूल परिणाम होतात ते लक्षात घेऊन तयार केलेल्या आर्थिक वाढीचा निर्देशांक म्हणजे GNI होय. ही GNIची व्याख्या दिलेली आहे. हा निर्देशांक जैवविविधतेतील नुकसान आणि हवामानातील बदलामुळे झालेले नुकसान गृहीत धरतो. भारतात सर पार्थ दासगुप्ता समितीने हरित GDP मोजण्याबाबतच्या काही शिफारसी केल्या. तर मित्रांनो, हे 3 विधाने आहेत आणि पर्याय आहेत अ आणि ब आणि क किंवा सर्व अ, ब, क. तर मित्रांनो, यातील बरोबर विधान कोणतं आहे हे तुम्हाला तपासून सांगायचे आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हे आपण हरित राष्ट्रीय उत्पन्न आपण पाहिलेलं आहे आपल्या लेक्चरमध्ये. तर पुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय उत्पन्नाबाबत खालील विधाने तपासा. त्यांपैकी चुकीची नसलेली विधाने कोणती? मित्रांनो, प्रश्न नीट वाचा, कन्फ्यूज होऊ नका. चुकीची नसलेली विधाने सांगायची आहेत. तर राष्ट्रीय उत्पन्न हा वर्षातील वस्तू व सेवा यांच्या उत्पादनाचा सतत चालू असलेला प्रवाह आहे. राष्ट्रीय उत्पन्नाकरता सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांचे बाजारभावातील मूल्य शोधून ते एकत्रित केले जाते आणि राष्ट्रीय उत्पन्न हे एका वर्षाच्या काळासाठी व्यक्त केले जाते. तर ही 3 विधाने आहेत. त्यांची पर्यायी उत्तरे ब, अ आणि ब, अ, ब, क आणि कोणतेही नाही. तर मित्रांनो, तुम्ही या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये द्या. तुम्हाला त्याची बरोबर उत्तरे सांगण्यात येतील. आणि आपण या पुढचा पाठ पाहणार आहोत, दारिद्र्य. तर तो देखील खूप महत्त्वाचा पाठ आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.